तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती, त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळतेय। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच जे नियमात आहेत, केवायसी केलं आणि नियमात आहेत, एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीये असा आरोप यावेळेस केला गेला। 81 लाख महिलांना पैसे मिळत। याही संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाहीये। जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे। आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती, ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या। आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो। तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे। आरटीओचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे। रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे। त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे सीएजी त्याचं ऑडिट करतात आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात। आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती। तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल, पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी केवायसी त्यांनी केलं नाही किंवा केवायसी केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत, अशांचंच बंद झालंय। जे नियमात आहेत, केवायसी केलं आणि नियमात आहेत, एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय। काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया। काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। या योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। जवळपास अशी संख्या आहे। अर्ज बाद झालेले नाही आहेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसीसाठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक
11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14,000-14,500 असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी EKYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून कुठलीही महिला जिने EKYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्याने आपण ती ज्यांनी EKYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत, त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी EKYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. आता तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर त्याच्याबद्दलची मोठी बातमी आलेली आहे. तुमच्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा काय आहे खुशखबर. न्यूजमध्ये जी माहिती आली ती आपण बघतोय. वटपौर्णिमेला लाडकींच्या खात्यामध्ये या ठिकाणी 1500 रुपये जमा होऊ शकतात. जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर तुम्हीही या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. कारण की बघा आता जून महिन्यात सध्या या ठिकाणी सुरू आहे. आपण जर बघितलं मागच्या 5 ते 6 महिन्यापासून जे पैसे आहेत त्या महिन्यामध्ये सध्या जमा होताना दिसत नाहीत. तर त्यासाठी सरकारने प्रत्येक महिन्याची 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 1 ते 30 तारखेपर्यंत पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. तर 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला वेळेमध्ये पैसे भेटतील, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा आता जून महिन्याचा हप्ता जर आपण बघितलं या ठिकाणी कधी भेटू शकतो त्याच्याबद्दलची अपडेट बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याबाबतची मोठी चर्चा सध्या सुरू आहे. वटपौर्णिमेला 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे. लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे, कारण की बघा नुकताच तुमचा मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. ज्यांची KYC सक्सेसफुल झालेली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच या ठिकाणी मे महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. तर मे महिन्याचा हप्ता तुमचाही जमा झालेला असेल, परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता देखील जमा झालेला नाही. आता जून महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींना या ठिकाणी भेटणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती आली बघा. या ठिकाणी आपण जर बघितलं गेल्या आठवड्यात तुमचा या ठिकाणी राज्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता आल्यानंतर आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागलेली आहे ती जून महिन्याच्या हप्त्याची.